नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरबुश आणि मम्मा. मंडळी आज ना खूप असं म्हणजे कालपासूनच तुम्ही बघितलं पाऊस खूप जास्त कमी झालेला आहे आणि पाऊस कमी असला ना मग छान वाटतं. बाहेरचं वातावरण हे काल पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि आजही सेम तेच की पाऊस कमी झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही जाम खुश आहोत. रात्री पाऊस भरपूर होता आणि मला वाटलं आता सकाळी पण चिकचिकच असेल पाऊसच. यार म्हटलं काय म्हटलं हा थांबतच नाही जरा, पण रात्री मे बी 2-2:30 वाजताची गोष्ट. पण मग सकाळी उठल्यानंतर बिलकुल पाऊस नाही आहे, पाऊस कमी झालेला आहे. आणि मग आता मग सकाळी मग पटापट घरातलं आवरलं, कपडे सगळे बाहेर सुकत घातले. म्हटलं आता कपडे पण लवकर सुकतील. ऊन नाही आहे मंडळी, पाऊसच आहे आणि असं ढगाळलेलं वातावरण आहे बाहेर. जे तुमच्याकडे पण असेल ना आमच्याकडे पण असेल, सेम परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच. तर ठीक आहे चला. आणि हो, तर आज शुक्रवार आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे आम्ही मंगळवारी नॉनव्हेज खात नाही, सोमवारी नॉनव्हेज खात नाही, गुरुवारी पाळतो आम्ही. तर म्हटलं आज शुक्रवार आहे, खूप दिवस असं चटपटीत पण काय खाल्लं नाही आहे आणि झणझणीत खायचं आहे थोडक्यात. तर म्हटलं आज काय बनवावं, तर मग अजून तरी मी विचार नाही केला, विशालला नाही सांगितलेलं की नक्की काय बनवायचं आहे म्हणून. पण माझ्या माइंडमध्ये की मी मस्त अशी बोंबलाची चटणी करते. खूप दिवस झाले खाल्ली नाही, अक्षरशः नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी येतं आहे, कारण खूप दिवस झाले खाण्यात नाही आलेली बोंबीलची चटणी आणि ती मला खूप आवडते खायला. तिच्यासोबत बाजरीची भाकरी असेल तर मग तर 4 चांदच लागले समजायचं. बोंबलाची चटणी आणि बाजरीची भाकरी. पण आता माझ्याकडे बाजरीचं पीठ नाही आहे, मी दळून नाही आणलेली बाजरी त्यासाठी, आणि माझ्याकडे आता गव्हाचंच पीठ आहे, तर मी चपात्याच करेल. पण मग मस्त असं झणझणीत बोंबलाची चटणी करणार आहे, चपात्या आणि मटकीची भाजी, भात, असा माझा स्वयंपाक असेल आज दुपारचा. आणि घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. विशालने मस्त देवपूजा वगैरे केली आणि खूप प्रसन्न वाटतं. ही गोधडी पण मी धुवून टाकली आहे बघा, गोधडी पण धुवून टाकली, कारण कसं आहे माहिती आहे का घरामध्ये ना खूपच वास येतो ह्या सगळ्या गोष्टींचा. तरी मी गोधड्या आधीच धुतल्या होत्या, पण इकडे कसं ती वल येते ना भिंतींना, त्याच्यामुळे मग घरामध्ये एक वेगळा स्मेल येतो. मग ते मला एकदम असं इरिटेट होतं. तरी मी ना रूम फ्रेशर मारत असते. त्याच्या व्यतिरिक्त मी ते भरपूर काही गोष्टी ना ते कपड्यांमध्ये ते गोळ्या ठेवतात, त्यांना काय आमच्याकडे डांबर गोळ्या बोलतात, त्या आणून ठेवलेल्या आहेत. पण तरी पण जे आहे ते आहेच. म्हणून मग म्हटलं ठीक आहे आपण एक एक करून आहे ना असं थोडं ऊन पडायला लागलं का गोधड्या धुवत जाऊ. मग ही गोधडी, बेडशीट वगैरे सगळं धुवून काढलं. दुसऱ्या गोष्टी, दुसरं बेडशीट वगैरे चेंज केलं. सकाळपासूनच खूप जास्त रेग्युलर कामं जे आपले घरातले असतात ते, आणि आता आवरलं आहे तर खूप छान वाटतंय. चला घरामध्ये जाऊन. काय हो झोपता, आराम करता? तर मंडळी विशाल पण आहे, त्यांची पूजा वगैरे केली आणि चिडवतात ते मला सकाळपासून. माझ्या नादी येते सकाळपासून, चिडवतात, मला राग येतोय. पण आता करणार काय, कुणाकुणाच्या नवऱ्याच्या घरी असला का डोकं खातात मला, हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. काय हो, काय डोकं खाता माझं तुम्ही? पहिले गोष्ट शांत बसायचं, झोपायचं, आराम करायचं, ते सोडून आणि मागे लागत बसतात, असं आहे. आणि आमचं जे नातं आहे ते टॉम अँड जेरी सारखं आहे, तुम्हाला माहिती आहे. आम्ही म्हणजे कसं काय माहिती का आमचं काय पहिल्या दिवसापासून असंच आहे. पहिले पण आम्ही ब्लॉक करायचं, अनब्लॉक करायचं, हा खेळ खेळायचा. पण आता तसं नाही, टॉम अँड जेरी सारखं नातं आहे. पण जास्त जोरात नाही, पण थोडं आसतंच आमचं रुसवे फुगवे असं आमचं नातं. तर ठीक आहे चला, घरामध्ये आवरून घेते, पटापट स्वयंपाक करते आणि दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली आर्वेशच्या स्कूलमध्ये पण जायचं आहे. आर्वेशसाठी हे आणायचं आहे, काय म्हणजे त्याच्या स्कूलला आहे ना, त्याचं होमवर्कबद्दल विचारायचं आहे मला, त्याच्या टीचरला जाऊन भेटायचं आहे. सकाळी मी जर गेली होती सोडायला तेव्हाच मी सांगून आली की मॅम मला तुमच्याशी बोलायचं आहे जरा. तर बोला ठीक आहे मॅडम, आता तर आपण नाही बोलू शकतो, आपण नंतरच. म्हटलं हो, आता माझ्याकडेही वेळ नाही आहे तेवढा, पण मग मी नंतर येते, मग निवांत आपण बोलू. आणि माझ्या ज्या काही डाऊट्स आहेत, काही क्वेश्चन्स आहेत, त्या मला त्यांना विचारायचे. त्याच्या होमवर्कच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल नंतर सगळं, त्याच्या होमवर्कच्या बाबतीत कसं आहे. कारण आपलं रेग्युलर जे होमवर्क आहे तसं इकडचं होमवर्क नाही, वेगळं आहे थोडंफार. त्यामुळे माझं कसं मला नाही काही गोष्टी लक्षात येत त्याच्या अभ्यासाच्या बाबतीत, म्हणून मला एकदा क्लिअर करून घ्यायचं आहेत. आणि मग त्या क्लिअर झाल्या का मी माझ्या पद्धतीने त्याचा अभ्यास घेईल. काय होता त्या झावली आवनी कधी मला यायचं होतं आवायला. हां, सोंगायच्या टायमात तर मी इथंच राहील, मी बघालच. आता कुठं आवनी चालू आहे तुमचा, अजून वावर आहे का? ते समोरच्या शेतामध्ये ना आवनी झालेली आहे, मी नाशिकला गेले होते त्या दिवशी. तर मग तेच विचारते आवून झालं का असं. ते तात्या आले, त्यांना विचारते मी, ओळखीचेच आहेत त्या आमच्या. तर मग त्यांना विचारत होती मी. ठीक आहे चला मंडळी, आता स्वयंपाक वगैरे करते, दाखवते तुम्हाला. तर मंडळी जस्ट आम्ही इकडनं निघालो आहोत अर्विशला घेऊन.
आणि माझे जे डाऊट्स होते ते मी मॅमला विचारले. सगळे डाऊट्स माझे क्लिअर झाले. त्याचे काही बुक्स होते जे इनकम्प्लीट आहेत ते मला कंप्लीट करून घ्यायचे, कारण आता पाऊस वगैरे खूप जास्त होता त्यामुळे थोडं आर्विश शाळेला येत नव्हता. दोन तीन सुट्ट्या झाल्यात ना विशाल त्याच्या, त्यामुळे मग बाकी होतं काही गोष्टी तर त्या कव्हर करून घेतल्या आहेत. आणि आर्विशला स्टिकर मिळालं, तुम्हाला दाखवते थांबा. तुझं स्टिकर दाखव. हे बघा, टिफिन लवकर फिनिश केलं त्याचे. हे आर्विशला स्टिकर मिळालंय. काय बाबा तुला काय मिळालं स्टिकर? मी काढलं होतं मी सगळं काढलं टिफिनला टीचरने दिलंय. अच्छा, तुला टीचरने दिलंय. तू टिफिन फिनिश केला म्हणून, त्याने सर्व टिफिन खाल्ला म्हणून त्याला स्टिकर दिलंय ना आर्विश. घरी बाबाला कामाला जायचंय. चल वाव, तुला आवडते खायला? चला आता त्याला उद्या चल लवकर पीप करायचं आपल्याला. चल चला बाबू. अरे वा, हा डोंगर बघा शाळेच्या बॅक साईडला खूप छान दिसतो ना विशाल. बघा, एकदम निसर्गाच्या सानिध्यात ही शाळा आहे, एकदम शांतता आहे. तर मंडळी, जस्ट आम्ही आर्विशला घेऊन स्कूलमधनं घरी आलो आहोत. आणि मी जातो म्हणजे इकडनं निघाले ना तेव्हाच मला डिलिव्हरीवाल्याचा कॉल आला होता की मॅडम पार्सल आलं आहे म्हणून. तर हे बघा, आयशा अँड कलेक्शनकडनं मला हे पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. साड्या आहेत, अजून मी ओपन नाही करून बघितलं कशा आहेत त्या, पण थोड्या वेळात तुम्हाला पण ओपन करून दाखवल साड्या कशा आहेत त्या. तर मी 2 साड्या पाठवलेल्या आहेत. मे बी मी अजून बघितलं नाही, बघू कशा असतील काय असतील त्या तुम्हाला थोड्या वेळातच सांगेल मी. तर चला पहिले विशालला नार्विशला जेवण वाढून देते. आणि हे बघा, ताईंला ज्या आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांनी ताईंना खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. तसंच त्यांचे 1000 सबस्क्रायबर जेव्हा पूर्ण होतील तेव्हा त्या लकी ड्रॉ काढणार आहेत आणि त्याचं विजेती पण आपण घोषित करणार आहोत. पण पहिले त्यांचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे लवकरात लवकर. तर जाऊन जास्तीत जास्त त्यांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा ताईंचा, त्यांचा बिझनेस ग्रो होण्यासाठी. तर चला पहिले आता जेवण वगैरे वाढून देते विशालला आणि मग बोलते तुमच्यासोबत निवांत. आणि नंतर आपण हे पार्सल ओपन करून बघू की नक्की कशा साड्या आहेत त्या. बोंबील भाजून घेते, हे बघा. आणि जेव्हा छान असे भाजतील ना तेव्हा त्यांची चव येईल. खूप दिवसांनी बोंबीलची चटणी बनवते आरती घरात. खूप खूप आणि दिवसांनी असे तोंडाला पाणी सुटले आता की कधी नावच ऐकून तोंडाला पाणी सुटले. आजची थोडं उशीर झाला विशालला, ऑफिसला पण जायचंय ना. पण मग आर्विशच्या स्कूलमध्ये जाणं गरजेचं होतं त्याच्या होमवर्कसाठी. आणि इथं आता बोंबील आरती बोंबील भाजते ना, तर इकडे मिठूला पण वास येतोय. त्याला पण भूक लागली आहे ना मिठू. काय भूक लागली? त्याला खायला त्याला दूध भात दिलंय तरी त्याला पण इथं बोंबलाचा वास येतोय त्याला. मंडई, इकडे मी बनवलेली आहे मस्त मटकीची भाजी. आणि आता विशाला जेवण वाढून देते. चटणी झाली का नंतर ती देईल मी खायला, पण त्यांचा आर्विशला तरी भरवून होईल पहिले. हे बोंबील छान भाजून घेतलेत मी, हे बघा. आणि लगेच किचन क्लीन करून घेतला, गॅस वगैरे सगळी स्वच्छ करून घेतली लगेचच, कारण कसं बोंबील म्हटलं का थोडं घरात वास येतो त्यासाठी. गॅस वगैरे मी लगेच क्लीन करून घेतले, कारण कसं आहे ड्रायफिश म्हटलं का घरात वास काय बाहेरच्यांना सगळ्यांना कळतं की सुक्की मच्छी बनलेली आहे म्हणून असं. आणि तिचा जो बोलतात ना आपल्यासाठीचा सुगंध आहे पण दुसऱ्यांसाठी वासच बोलायचं. तर मग प्रत्येकाला सहन होईल असं नाही आहे, कारण तिचा वास येतोच तसा त्याच्यासाठी. आणि आता बोंबील भाजले तर ऑफकोर्स बाहेर पण कळतं की घरामध्ये बोंबील भाजलेले आहेत म्हणून असं. आणि आमच्या इथे सगळे मालकळी राहतात, म्हणजे मावशी वगैरे, वधूची मम्मी, पियुषची मम्मी तर नाही म्हणा, पण मग वधूची मम्मी ते लोक सगळे माळकरी आहेत. त्यांना तर बिलकुल सहन नाही होतं ना आपल्या खिडकीतून डायरेक्ट तिकडे बाहेर. त्यांना लगेच कळतं की हा आरतीने काहीतरी बनवलं असं म्हणून. तर चला आता थोडं म्हणजे वास जाऊ देते आणि मग आहे ना लगेचच हे करेल, चटणी वाटून घेईल असं. मंडई, ऊन किती छान पडलं आहे. आणि ऊन पडल्यामुळे कसं पाणी चमकते. डोंगरावरती ऊन पडतं ना तर अजून पाणी चमकतं. हे बघा काय मला शेट लाजला हे बघा गाडी. आणि ऊन पडतं लगेच, ऊन सावलीचा खेळ चालू आहे हा. हे बघा लगेच सावली झाली. आर्विश आणि विशाल जेवायला बसलेत. काय हो, भाजी छान आहे का? मीठ जास्त आहे का हो? मला थोडा डाऊट आहे, थोडंसं जास्त आहे. ओके. इकडे मी घेतलेल्या आहेत 5 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या. लसूण थोडा जास्त घेतलाय. आता हे सगळं एकत्र वाटून घेईल मीठ टाकून.
इकडे तेल गरम केलेलं आहे आणि हे बघा, ही वाटून घेतली मीठ टाकून मस्त. आता हिला छान फ्राय करेल मी आता जेवायला बसते. मला भूक लागली खूप जास्त. 2 वाजत आलेत अक्षरशः. खूप उशीर झाला आज मला, नाहीतर आमचं जास्तीत जास्त 12:30 पावणे 1पर्यंत जेवण होऊन जातं. आरविश आल्यानंतर लास्ट टू लास्ट 1:30 वाजेपर्यंत. 1:30च्या नंतर आमचं जेवण नाही, पण आज मला उशीर झाला आहे आणि आता भूक लागली आहे मला. थोडीशी जेवण करते आणि ॲक्च्युली थोडंसं ना घाबरली पण मी, कारण ना मांजर आली होती घरामध्ये ते बोंबीलच्या वासाने आणि मिठू मोकळा होता, त्यामुळे मग थोडी म्हणजे खूपच जास्त घाबरले. तो पण घाबरला आहे. त्याला पिंजऱ्यात ठेवून झाकण ठेवलं आहे. काही त्याला झालं नाही, पण मांजर आली होती त्याच्यावरती. आम्ही अर्ध्या रस्त्यातच बघितली, म्हणजे आपल्या जेव्हा या बाहेरच्या पॅसेजमध्ये आली ना तेव्हाच हाकलली मी तिला. पण मग भीती तर वाटतेच ना, शेवटी मिठू आहे आपल्या घरामध्ये, त्यामुळे मग ठीक आहे. आता काय जे आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं. पण मिठूला काहीच झालेलं नाही आहे. मिठू एकदम व्यवस्थित आहे. मिठूने पाहिली पण नाही ॲक्च्युली तिला, पण तरी तो कापड असं. आणि बोंबीलची चटणी बनवता ठसका येतोय घरामध्ये. ठीक आहे, चला जेवण वाढून घेते. खूप जास्त भूक लागली. आता जेवायला बसते पहिले, नंतर बोलते तुमच्यासोबत. तर इकडे आहे माझं ताट. मस्त चपात्या, बोंबलाची चटणी आणि ही मटकीची भाजी. ही बोंबलाची चटणी खूप भारी, एकच नंबर. तर मंडळी, जस्ट माझं जेवण करून झालेलं आहे आणि म्हणाल तर अजून आत्ता बाईंचा फोन आला होता की किराणा भरायला जायचं एक चल म्हणून किराणा भरण्यासाठी. म्हटलं येते थोड्या वेळाने, कारण दुपारचं तो जिथे मी किराणा भरते ना ते लवकर बंद होऊन जातो. दुपारचं 2ला तो बंद करतो, जेवायला जातो आणि मग 5ला खोलतो, 4, 4:30, 5पर्यंत. मग त्यांना तेच सांगितलं की आता जाऊन फायदा पण नाही. म्हटलं आता 2 वाजलेत आणि संध्याकाळी जाऊ म्हटलं. आरविशची पण तोपर्यंत झोप होईल, आरविश पण फ्रेश होईल, तर म्हणजे रडरड करणार नाही, काय नाही. आणि मग म्हटलं व्यवस्थित किराणा भरता येईल, कारण विशाल तर कामाला गेले. विशाल आत्ता जस्ट कामाला गेलेले आहेत. आज त्यांची आफ्टरनून आहे, सेकंड शिफ्ट, त्यामुळे. आणि आता आरविशला झोपेल मी. आरविश खेळतोय घरामध्ये. मिठू पण आहे. ॲक्च्युली मांजर आली होती, मिठू थोडासा घाबरला आहे. असं सगळं हे ठीक आहे. चला, मला व्हिडिओ पण एडिट करायचा आहे, व्हिडिओ पोस्ट करायचा आहे तुम्हाला पाहण्यासाठी. काल शूट केलेलं आहे मी. असंच नॉर्मली जे माझे लाईफ आहे, मी जे काय करते ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते. तर चला, व्हिडिओ एडिट करते, पोस्ट करते आणि तुम्हालाही पाहायला आवडेल. आणि काहीतरी रोज आपला व्हिडिओ आलाच पाहिजे असे माझे प्रयत्न असतात, पण ते कधी सक्सेस होत नाही. त्यामुळे मग व्हिडिओचा गॅप होतो. आज तुम्हाला खूप दिवसांनी व्हिडिओ पाहायला मिळेल. ठीक आहे, चला बोलते तुम्हाला संध्याकाळी. आता जेव्हा किराणा भरायला जाईल तेव्हा तुमच्यासोबत बोलेल. तर मंडळी, मी कालचाच व्हिडिओ आज कंटिन्यू करते आहे. आणि मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला बाईंसोबत किराणा भरायला जायचं आहे. मग मी रात्री किराणा भरायला गेले बाईंसोबत. त्याच्यानंतर मग तो विशालची सेकंड शिफ्ट होती. मग रात्री आमचं जेवण वगैरे पण तिकडेच झालं आणि विशाल रात्री 12:30 वाजता आले. मग लेट झालं होतं आम्हाला घरी येण्यासाठी. मग घरी आले आणि लगेच झोपले. मेहंदी काढायला थोडा वेळ दिला, कारण मग मला रात्रीचा स्वयंपाक नव्हता करायचा. मग मी मेहंदी काढली तिकडे बाईंकडेच, म्हणजे पप्पांच्याच घरी. तिकडेच होती मी रात्री आणि खूप उशिरा घरी आलो आम्ही. आणि आज मी तुम्हाला जसं सांगितलं होतं काल की मला आयशा अँड कलेक्शन कुरुडवाडी या चॅनलवरून, या पेजवरून आहे ना, मला साडी रिसीव झालेली आहे. तर मला ती साडी आता वेअर करायची, म्हणून म्हटलं चला की तुम्हाला मी पहिले ती साडी दाखवून देते एकदा व्हिडिओमध्ये. आणि नंतर जो तुम्हाला साडीचा पूर्ण लुक आहे, जेव्हा मी ती साडी नेसेल तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेलच. पण आता ती साडी आपण ओपन करूया. ते बघा, हे त्यांचं पार्सल आलेलं आहे मला. मी ब्लाऊज, रेडीमेड ब्लाऊज आहे हा. अरे वा, हे बघा, हा रेडीमेड, ही जी साडी आहे ती रेडीमेड ब्लाऊज साडी आहे. आणि रेडीमेड ब्लाऊज आहे तर इकडे बघा, सुपर मस्त साडी आहे. इकडे बघा, आणि याला खाली असे हे लटकन पण आहेत आणि पूर्ण वर्क केलेला हा ब्लाऊज आहे. हे बघा, आणि खूप सुंदर दिसतोय. रेडीमेड ब्लाऊज आहेत, म्हणजे तो दिसतानाच एवढं सुंदर दिसतो, तो वेअर केल्यानंतर खूपच छान दिसेल. आणि साडी बघूया आता आपण. रेडीमेड ब्लाऊज साडी आहे ही. कलर तर ग्रेट दिसतोय. साडी म्हटलं की अचानकच चेहऱ्यावरती एक स्माईल येते. आणि ही साडी बघा किती सुंदर आहे. हे बघा, एकदम मस्त ही साडी मला रिसीव झालेली आहे आयशा अँड कलेक्शन कुरुडवाडी या पेजकडनं. हे बघा, आणि हिचा जो कलर आहे तो अंजीर कलर आहे. युनिक कलर आहे, थोडा धूपचावमध्ये येतो हा कलर.
एक साईडला पिंक शेड पण दिसतो, एक साईडला ग्रीन शेड पण दिसतो आहे. उन्हात गेल्यानंतर तर कलर चेंज होईल कारण धूप छाव आहे त्यामुळे. हे बघा, आणि खूप सुंदर साडी आहे ही. या साडीचं जे फॅब्रिक आहे ना ते फॅन्ड्री फॅब्रिक आहे आणि खूप लाईट वेट आहे. म्हणजे मी हातात घेतली ना म्हणजे तर असं अक्षरशः वाटते की टिश्यू पेपर एवढी लाईट वेट साडी आहे ही. वेअर केल्यानंतर तर पण एकदम मस्त तुम्हाला कम्फर्टेबल असेल. या साडीची ही लेस आहे, हे बघा कॅमेऱ्यातून जवळ दाखवते तुम्हाला. सेम ब्लाऊजला जशी लेस आहे तीच लेस आहे या साडीला. आणि सुपर्ब अशी ही साडी मला रिसीव झालेली आहे. या साडीची किंमत किंवा या साडीचं जे हे बघा पूर्ण साडीवर आहे ना मध्ये ना बुट्टी टाईप डिझाईन आहे ही. फ्लावर्स थोड्यामध्ये बोलू शकता तुम्ही, फ्लावर्सची डिझाईन आहे. एकच नंबर पदर साडीचा, हा पदर आहे साडीचा आणि खूप सुंदर साडी आहे, लाईट वेट आहे. तर तुम्हाला या साडीमध्ये जर अजून कलेक्शन पाहिजे असेल किंवा कलर्स पाहिजे असेल तर तुम्ही आयशा अँड कलेक्शन कुरुडवाडी या पेजवरती जाऊन तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला या साडीमध्ये कलेक्शन पाहायला मिळतील आणि अजून भरपूर त्यांच्याकडे छान छान व्हरायटी आहे. श्रावण स्पेशल साडी आलेली त्यांच्याकडे, 15 ऑगस्टसाठी स्पेशल साडी अवेलेबल आहे त्यांच्याकडे. तर नक्की जाऊन तुम्ही ते साडी बुक करू शकतात आणि त्यांचा बिझनेस ग्रो होण्यासाठी पण आपली मदत होईल. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण त्यांचे 1000 सबस्क्रायबर जर पूर्ण झाले तर तुम्हाला लकी ड्रॉ विजेता घोषित करणार आहेत. पण त्यांचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करून देणं ही आपली जबाबदारी आहे. तर तुम्ही लवकर जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिजिट करा, कलेक्शन बघा, साडी आवडली तर साडी बुक करा. ठीक आहे मंडळी, तर व्हिडिओ हा इकडे सेंड करते. आय होप तुम्हाला आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.